नमस्कार शेतकरी मित्र हो, मी श्यामकांत महाजन, महेंद्र समिट ॲग्री सायन्स लिमिटेड। आज आपण जानोरी गावामध्ये म्हणजे नाशिक जिल्ह्यामध्ये जानोरी मोहाडी हे स्पेशली रोज म्हणजे गुलाबासाठी एक मोठं पॉकेट आहे। मागील एक 5-10 वर्षापासून शहरजवळ असल्यामुळे इथले स्थानिक जे शेतकरी आहेत हे गुलाबाची शेती मोठ्या प्रमाणामध्ये या गावांमध्ये करत असतात। मागील 1-2-3 वर्षापासून आपल्या भागामध्ये लाल कोळीचा मोठा प्रादुर्भाव जाणून येतोय आणि लाल कोळीच्या सर्व स्टेजेस नियंत्रण करण्यासाठी मार्केटमध्ये परफेक्ट औषधाची अवेलेबिलिटी नव्हती। पण चालू वर्षी महिंद्रा समिटकडनं आपण कानेमाइट या उत्पादनाला लॉन्च केल्यानंतर आपण वेगवेगळ्या ठिकाणी जानोरी, मोहाडी, कसबे, सुकणे या भागामध्ये ट्रायल्स घेत होते। आपण त्या ठिकाणी एक पंपाचा डेमो देऊन आपल्याला लाल कोळीचा प्रादुर्भाव किती प्रमाणामध्ये कंट्रोल होतोय, किती स्टेजेस कंट्रोल होतोय त्याचे रिपोर्ट आपल्याला 4 ते 5 ते 6 दिवसामध्ये दिसतील। आजच्या या व्हिडिओ प्रसंगी श्री ज्ञानेश्वर भाऊ काटे, किशोर भाऊ तिडके, विठ्ठल भाऊ तिडके आणि काठे मामा आणि आपण त्यांना डेमो देत असताना ज्यावेळी कानेमाइटची आता त्यांची ही फवारणी चालू आहे, तर या फवारणीमधून आपल्याला 5 ते 6 दिवसामध्ये लाल कोळीची अंडी अवस्था, आई अवस्था, निंप अवस्था आणि प्रौढ अवस्था या 4 अवस्थांवरती दीर्घकाळ नियंत्रण मिळेल। कंडिशन एक आहे याच्यामध्ये, फक्त जर आपण कानेमाइट या उत्पादनाचा एक वेळ स्प्रे घेतोय तर 10 दिवसांनी डबल स्प्रे घेणं खूप गरजेचं आहे, ज्यामुळे जी कुठे अंडी पिलावी जी शिल्लक राहते त्याचा संपूर्ण नियंत्रण आपल्याला 100% मिळत असतो। त्यामुळे गुलाब शेतकऱ्यांनी आपल्याला जर लाल कोळी हा 100% नियंत्रण करायचा असेल तर कानेमाइटची फवारणी 1 लिटर पाण्याला 1 ml च्या हिशोबाने 10-10 दिवसाच्या अंतराने 2 वेळेस गुलाब म्हणा, झेंडू म्हणा या पिकांवरती जर केलं तर 100% आपल्याला दीर्घकाळ नियंत्रण मिळतं। कानेमाइट ज्यावेळी आपण पानांवरती, फुलांवरती आपला लाल कोळीचा प्रादुर्भाव असेल, ज्यावेळी तो स्प्रे मारतो त्यावेळी ते पानांवरती ते औषध चिपकल्यानंतर आपल्याला माइटोकॉन्ड्रियामधून जे घटक स्राव होतात त्याचं नियंत्रण आपल्याला चांगला मिळून जातो। त्यामुळे अंडी, आई अवस्था आणि निंप अवस्था प्लस प्रौढ अवस्था याचं नियंत्रण खूप छान प्रकारे मिळतं। येत्या 5 ते 6 दिवसामध्ये आपण परत हा प्लॉट बघितल्यानंतर आपल्याला नियंत्रण कसं मिळतील त्याबद्दल संक्षिप्त प्रबोधन श्री ज्ञानेश्वर भाऊ काटे किंवा किशोर मामा 100% करतील। खूप खूप आभारी।